या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. नमस्कार श्रोते हो, मी मृणाल. आज आपण गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत आत्म पॅम्पलेट या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांची मुलाखतकार रेडिओ मित्र मयूर सोबत. नमस्कार श्रोते हो, मी मयूर तुम्हा सर्वांचं रेडिओ FTI 90.4 FM वरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, असं म्हणतात की माणूस आपल्या पहिल्या कामातून खूप काही शिकतो, पण असे खूप क्वचितच लोक असतात ज्यांच्या पहिल्या कामातून लोकांना खूप काहीतरी शिकायला मिळतं. आपल्या पहिल्याच चित्रपटातून एका गंभीर सामाजिक विषय अत्यंत हसत्या खेळत्या पद्धतीने मांडून प्रेक्षकांच्या मनामध्ये छाप सोडण्याचे काम ज्यांनी केलं, ज्या चित्रपटावर पुरस्कारांचा भरभरून वर्षाव झाला, अशा आत्म पॅम्पलेट चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. थँक्यू मयूर, थँक्यू सर. एकंदरीत हा आपला इंटरव्ह्यू फिल्म मेकिंगच्या दृष्टिकोनातून असणार आहे की FTI चे विद्यार्थी असतील ज्यांना चित्रपट सृष्टीमध्ये काहीतरी काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून हा इंटरव्ह्यू असेल. तर सर, सुरुवात करताना मला तुम्हाला असं विचारावं वाटतं की फिल्म मेकिंग कडे तुमचा कल कसा वळाला? असं म्हणतात की भारतीय माणसाच्या DNA मध्ये क्रिकेटची आवड आणि चित्रपटाची आवड ही लहानपणापासूनच असते. सो तसं लहानपणापासून माझ्या पण डोक्यामध्ये चित्रपट आणि क्रिकेट ह्या दोन गोष्टींबद्दल आकर्षण होतच. पण अर्थातच आमच्या लहानपणी एवढं आत्ता जसं इंटरनेट अवेलेबल आहे, इझिली सिनेमा बघणं शक्य होतं, तेवढं इझी नव्हतं. आर्थिक परिस्थिती पण नव्हती की सिनेमासारखी एक लक्झरी सवय इतकी सर्रास बघता येईल असं नव्हतं. पण माझे वडील एक खूप चांगले स्टोरी टेलर असायचे. त्यांनी त्यांच्या तरुण वयात बघितलेले सिनेमे यांच्या गोष्टी ते आम्हाला सांगायचे आणि त्यामुळे आम्हाला ह्याच्याबद्दल एक चांगलं आकर्षण निर्माण झालं. म्हणजे मेकॅनाइज गोल्ड पासून ते गन्स ऑफ नेव्हरान पासून मधुमिता वगैरे ह्या अशा सिनेमांच्या गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या होत्या चित्रपट बघण्यापूर्वी. सो इथनं ते आकर्षण निर्माण झालं होतं. आणि एक इंटरेस्टिंग प्रसंग सांगतो की कधीतरी अधनमधनं चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात आम्ही जायचो. तर त्यावेळेस बरेचसे चित्रपट बघित होते आणि त्या काळात एक दुजे के लिए नावाचा जो सिनेमा आला होता त्याच्यातला कमल हसनचं काम बघून मी त्या वयामध्ये कमल हसनचा फॅन झालो होतो. म्हणजे आय वॉज अराउंड 6 year old, मला आठवत नाही, पण त्या काळात कमल हसनचा मी फॅन होतो. आणि एक दिवस असं कुठनं तरी बातमी आली की या शनिवारी किंवा रविवारी कमल हसनचे एका पिक्चर टेलिकास्ट होणार आहे दूरदर्शनवरती. सो त्यावेळेस दूरदर्शनवरती सगळ्या नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या सिनेमांचं टेलिकास्ट व्हायचं. एकच गव्हर्नमेंट चॅनल होता, दुसरे चॅनल्स नव्हते. सो कमल हसनची फिल्म आहे म्हणून मी आणि माझा भाऊ खूप एक्साइटेड होऊन आम्ही फिल्म बघायला बसलो. रात्री ती फिल्म सुरू झाली आणि ती फिल्म होती तमिळ फिल्म होती. अर्थात मी 5वी 6वीतला, त्यात ते सबटायटल्स वाचून ते समजून घेणं हे इम्पॉसिबल होतं. पण तरी सुद्धा जस्ट बिकॉज कमल हसनचं फॅन म्हणून आम्ही तो चित्रपट बघायला सुरुवात केली आणि फिल्म संपल्यानंतर तो चित्रपट आम्हाला संपूर्ण कळला. पण कमल हसन पेक्षाही मी ती गोष्ट ज्या माणसाने सांगितली, ज्याला दिग्दर्शन म्हणतात हे कदाचित माहिती नव्हतं, पण त्या गोष्टीकडे मी जास्त आकर्षित होत गेलो. त्या सिनेमाचं नाव होतं नायकन आणि डिरेक्टर होते मणिरत्नम. सो मणिरत्नम सरांची पहिली फिल्म मी काय वयाच्या 5व्या 6व्या वर्षी बघितली असेल, 7व्या वर्षी एक्झॅक्टली मला माहित नाही. पण त्यावेळेस मी अशा प्रकारे फिल्म मेकिंगकडे बघायला लागलो. हे त्या सिनेमाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मग तिथनं मी सिनेमाकडे सिरियसली बघायला गेलो. पण तरी सुद्धा कॉलेजमध्ये येईपर्यंत या क्षेत्रात जायचं असं काही ठरलं नव्हतं. मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी जेव्हा गेलो, त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडक नावाची जी पुण्यातली खूप मोठी स्पर्धा असते त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्याच्यामध्ये मी फर्ग्युसनकडनं मी नाटकं केली. त्याच्यातल्या एक वर्षी मला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचं जे मानाचं पारितोषिक आहे केशवराव दाते, ते पारितोषिक पण मला मिळालं. सो ह्या गोष्टी कारणीभूत होत्या मला या क्षेत्राकडे ढकलण्यासाठी किंवा याच्याबद्दल एक आकर्षण निर्माण करण्यासाठी. आणि मग बाय द एंड ऑफ माय ग्रॅज्युएशन मी FTI मध्ये यायचं आणि या क्षेत्रातच जायचं हे ठरवलेलं होतं. पण कॉलेजला जाईपर्यंत मला ठरलं नव्हतं की नेमकं करायचंय काय. सो या अशा काही गोष्टी आहेत ज्यांनी मला या क्षेत्राकडे पुश केलं. जसं तुम्ही आता सांगितलं की स्टोरी टेलिंग ही तुम्हाला वडिलोपार्जितच आहे, जसं तुम्ही म्हणलात की वडील खूप चांगले स्टोरी टेलर होते. तर आत्म पॅम्पलेटचे जे प्रसंग दाखवण्यात आलेले आहेत त्यांचा जीवनातून कागदावर उतरवण्याचा प्रवास कसा होता, काही सांगाल का? आता जग जाहीर आहे की आत्म पॅम्पलेट मध्ये जे सगळे प्रसंग आहेत ते सगळे माझ्या आयुष्यात घडलेले. म्हणजे माझं नाव आशिष बेंडे आणि प्रोटोगॉनिस्टचं नावही आशिष बेंडे आणि त्याच्या आयुष्यात जे घडले तेच
सगळं आहे. पण हे जे सगळे प्रसंगांचं जे अक्युम्युलेशन आहे किंवा जे संचय आहे तो चित्रपट स्वरूपामध्ये आपण कधीतरी मांडू असं कधीही वाटलं नव्हतं. या चित्रपटाचा जो लेखक आहे परेश मोकाशी, तो माझा खूप जवळचा मित्र आणि मी त्याच्या सर्व चित्रपटांना असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलंय. राईट फ्रॉम हरिश्चंद्राच्या फॅक्टरी पासून ते वाळवीपर्यंत या सर्व चित्रपटांना मी त्याचा असोसिएट डिरेक्टर आहे. सो याच्यामुळे अर्थातच आमची एक खूप चांगली मैत्री आहे. सो परेशची बायको मधुगंधा ती पण आता अर्थातच माझी मैत्रीण आहे. सो मी हे जे आत्मपॅम्पलेट मधले ज्या घटना किस्से कहाण्या जे आहेत मग त्या कधी माझ्या बाबतीत असतील, माझ्या मित्रांच्या बाबतीत असतील, नातेवाईकांच्या बाबतीत असतील, या सगळ्या गोष्टी मी यांना कधी ना कधीतरी अशा बसून गप्पा मारताना सांगायचो. आणि कधीच आमच्या दोघांच्याही मनात कधी आलं नव्हतं की याचे चित्रपट पॉसिबल होईल. पण एक दिवस मधुगंधाला असं काहीतरी वाटलं. ती म्हटली की हे जे काय तू अशी किस्से कहाण्या सांगतोयस त्याचं ना काहीतरी गोष्ट लिही, ह्याचं काहीतरी होऊ शकतं. हे पहिल्यांदा तिला जाणवलं. पण अर्थातच मी लेखक नाही, याच्या आधी मी काही लिहिलेलं नाही, त्यामुळे मी आपलं ते टाळाटाळ करत होतो. एक दिवस तिने मला सांगितलं की आता याच्या पुढे जर का तू हे लिखाण केलं नाहीस तर तुला माझ्या घरात पाऊल ठेवू देणार नाही, अशी तिने मला धमकी दिली. सो असं म्हटल्यानंतर मग मला लक्षात आलं की जरा सिरियस झालंय. सो तरी मी काही दिवस टाळाटाळ केली. पण तिचे सतत मेसेज येत होते की सुरुवात झाली का, कुठपर्यंत आलंय. मग त्या गोष्टीचं प्रेशर इतकं आलं, पियर प्रेशर मधनं मी हे लिखाण करायला सुरुवात केली. आणि सुदैवानं 2 दिवसातच त्याची एक 10 पानी कथा लिहून झाली आणि त्याला एक इंटरेस्टिंग फॉर्म तयार झाला, एक फर्स्ट पर्सन नरेशनचा. आणि मग त्या सगळ्या गोष्टी हिस्टॉरिकल गोष्टींबरोबर आशिषच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी यांची एक सांगड छान जमली त्या 10 पानी गोष्टींमध्ये. आणि मग मला जरा कॉन्फिडन्स आलं. आणि मग मी त्या परेशला जेव्हा ऐकवलं तेव्हा परेश म्हणाला की हा हे इंटरेस्टिंग आहे, याच्यावर आपण काहीतरी करू शकतो. पण ह्याच्याही पुढे जाऊन अजून एक गंमत अशी आहे की परेश आणि मधुगंधा हे दोघंही लेखक आहेत, खूप उत्तम लेखक आहेत त्यांच्या पठडीतले. सो आत्मपॅम्पलेटचं पहिलं लिखाण हे मधुगंधाने सुरू केलं. सो मधुगंधाने ते लिहायला सुरुवात केली आणि मी तिच्या बरोबर बसायचो. तिने माझी गोष्ट घेतली होती आणि ते प्रसंग ती मग एलॅबोरेट करत होती, अजून काय काय तिला करता येईल असं करून विदिन नो टाइम तिने एक स्क्रिप्ट आत्मपॅम्पलेट, आता ते नाव तेव्हा ठरलं नव्हतं, आशिषचा चित्रपट या नावाने ते होतं. आणि पहिला ड्राफ्ट मधुगंधाचा लिहून तयार झाला. आणि इंटरेस्टिंग कमर्शियल सगळे अँगल्स त्याच्यामध्ये कमर्शियली सुपर हिट होईल असं सगळं ऐवज त्या स्क्रिप्ट मध्ये होतं. पण सायमल्टेनियसली परेशनी एक वेगळं व्हर्जन लिहायला सुरुवात केली जे मला माहित नव्हतं. आणि मग माझ्या समोर एक दिवशी 2 स्क्रिप्ट होत्या, आशिषचा चित्रपट नंबर 1 आणि आशिषचा चित्रपट नंबर 2. एक रिटन बाय मधुगंधा आणि एक रिटन बाय परेश मोकाशी. आणि मग मधुगंधाने मला विचारलं की हे बघ आता हे 2 स्क्रिप्ट आहेत, दोन्ही तुझं वाचून झालेलं आहे, त्याच्यातलं तुला कुठलं करायचंय. सो अर्थात मधुगंधाचं कमर्शियली हिट होणारे सगळं होतं, पण परेशचं जास्त चॅलेंजिंग होतं. म्हणजे अर्थात त्याला कदाचित प्रोड्युसरच मिळणार नाही इतकं त्याच्यात अतरंगीपणा होता, इतकं ते अनयुज्युअल स्क्रिप्ट होतं. पण ते चॅलेंजिंग वाटल्यामुळे मी मधुगंधाला म्हटलं की मला वाटतं परेशचं व्हर्जन करावं. तिने पण क्षणाचाही विलंब न करता तिचं व्हर्जन साईडला ठेवलं आणि ती म्हणाली चला तुझं हे जे तुला आवडलेल्या व्हर्जनवर ते कॉन्सन्ट्रेट करू आणि हे करूयात. अशा पद्धतीने तो लिखाणाचा आणि हे स्क्रिप्ट निवडण्याचा सगळा प्रवास होता. इतकं चॅलेंजिंग की त्यात आनंद एल रायनी सुद्धा उडी घेतली. हा नाही ते पण खूप इंटरेस्टिंग गंमत आहे की हे स्क्रिप्ट घेऊन आम्ही दारोदारी फिरलो. जे नेहमीचा जो एक प्रवास असतो, वेगवेगळ्या प्रोड्युसर्सना भेटणे, त्यांना वाचन करून दाखवणे, तर आमचे आत्मपॅम्पलेटचे वाचनाचे प्रयोग खूप झाले. ते सगळे प्रयोग रंगले सुद्धा खूप. लोकांनी टाळ्या वाजवल्या. प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे जात होतो तिथे लोकांना ते आवडत होतं. पण हे इतकं विचित्र आहे की वाचन झाल्यानंतर हे व्हिज्युअलाइज करता येणं किंवा हे हा नवीन दिग्दर्शक हे कसं करू शकेल याच्याबद्दल जरा लोकांना साशंकता होती की खूपच वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे ना ते पटकन प्रोड्यूस करायला कोणी तयार होतं. आणि मग माझा एक मित्र आहे मनीष नावाचा, तो आनंद एल राय यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतो. त्यांनी एक दिवस मला सांगितलं की तुझं स्क्रिप्ट आमच्याकडे का नाही वाचत. तर म्हटलं अरे तुम्ही हिंदीवाले लोक, तुम्ही रांझणा, तनू वेट्स म्हणू अशा फिल्म्स करणारे लोक, तुम्ही मराठी सिनेमा का करणार. त्याने तू ऐकव तर. तुम्ही आपला परेशला फोन केला. परेश म्हणाला चला ठीक आहे अजून एक वाचनाचा प्रयोग असं समजू आणि येऊ घरी परत वाचन करून. आम्ही गेलो. तर तिथे गेलो तर एका मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्ही बसलोय, मी आणि परेश, आणि 2 माणसं आली. आनंद एल राय नव्हतेच. तर आनंद एल रायांनी 2 व्यक्तींना पाठवलं की तुम्ही ऐका आणि तुम्ही ठरवा की काय करायचं. त्या 2 व्यक्ती ज्या होत्या त्या 2 व्यक्तींचं क्वालिफिकेशन हे होतं की त्यांच्या ऑफिसमध्ये त्या दोघांनाच मराठी कळत होतं. बाकी सगळे हिंदी भाषिक होते. तर मराठीमध्ये वाचन आहे तर तुम्हाला मराठी येतं तर तुम्ही ऐका असं म्हणून त्यांना पाठवलं. पण अर्थात ते दोघे, एक जण मोठा एडिटर आहे आणि एक जण मोठा डिरेक्टर आहे ज्यांना मराठी येतं. असे ते 2 जण समोर बसले आणि आम्ही वाचन केलं आणि त्या दोघांनी खूप एन्जॉय केलं. आमचं वाचन संपलं, सगळं झाल्यानंतर ते आम्हाला म्हणाले 5 मिनिटं जस्ट आलोच असं म्हणून ते गेले. तर आम्हाला वाटलं की आता हे जाणार काहीतरी डिस्कशन करणार आणि येऊन सांगणार की सांगतो काही असेल तर, जे की आम्हाला या उत्तरांची आता सवय झाली होती.
पण थोड्या वेळाने त्यांच्या इथे काम करणारी जी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होती कनुप्रिया, जी वन ऑफ द प्रोड्युसर पण आहे सिनेमाची, ती आली आणि तिने डायरेक्ट डील करायला सुरुवात केली की आमच्याकडे IP आमच्याकडे राहील, आपण हे असं करू, आपण तसं करू. मला काही कळे ना की हे काय बोलणी चालू आहेत. तर परेश म्हणाला, थांब तुला काय कळत नाही, मी बोलतो. तर परेश म्हणाले, एक मिनिट मला एक सांगा की तुम्ही हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहात का? तर ती म्हणाली, हो अर्थात. मग मी म्हणालं, मग मी माझ्या घरी आई बाबांना सांगू शकतो का की मी डिरेक्टर झालो? तर ती म्हणाली, हो. तर असं ते विदिन 5 मिनिट, वाचनानंतरच्या पुढच्या 5 ते 10 मिनिटात त्यांनी ठरवलं होतं की हा सिनेमा आपण करतोय. त्याचं बजेट काय असेल, त्याच्या स्टार कोण असतील का, नसतील का, काहीही त्यांनी विचार केला नाही. आणि अशा पद्धतीनं हे मुद्दाम ही गोष्ट सांगण्याचं कारण की हे मी फार ठिकाणी बोललेलं नाहीये, पण आनंद एल राय हा माणूस त्याच्या कलिग्स वरती इतका विश्वास ठेवतो की त्यांनी सांगितलं की तुम्ही ऐका आणि तुम्ही ठरवा ही फिल्म करायची की नाही. आणि मग ह्याच्यानंतर आनंद एल रायांनी सिनेमा कम्प्लीट होईपर्यंत कधी स्क्रिप्ट मागितलं नाही, काय आहे मला सांग. त्यांनी फक्त ठरलं ना तुमचं की आपल्याला सिनेमा करायचा आहे, एक दिवस फक्त मला गप्पा मारायला बोलवलं, अर्धा तास आम्ही गप्पा मारल्या, मला ऑल दी बेस्ट केलं, आम्ही पुढे गेलो आणि आमचं काम सुरू झालं. आणि डायरेक्ट आनंद सरांनी फिल्म कम्प्लीट झाल्यानंतरचा जो फर्स्ट कट असतो तो बघितला. मधल्या काळात त्यांचं काही इंटरव्हेन्शन नाही, हे करूयात ते करूयात, असं शूट करा तसं, कुठल्याही प्रकारचं काहीही इंटरव्हेन्शन. आणि काय रिॲक्शन होती त्यांची? त्यांना खूप आवडली. म्हणजे ते म्हटलं की आय एम व्हेरी हॅपी की मी आधी काहीच माहिती घेतली नाही याची, हे काय. अदरवाईज मग मी खूप बायस त्यांनी बघितलं असतं, पण आता जे बघतो ते मला आवडतं. त्यामुळे ही वॉज व्हेरी हॅपी की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते नेहमी म्हणतात की मी अशा प्रकारचा एक मराठी चित्रपट करू शकलो याचा मला जास्त आनंद आहे. ही इज इन टू अ व्हेरी कमर्शियल स्पेस. त्यांच्या सगळ्या सिनेमे हे खूप कमर्शियल स्पेस मध्ये असतात, त्याच्यामुळे एक सरधोपट त्याला एक, अर्थात त्यांचं डिरेक्टर म्हणून त्यांचं स्किल आहे, पण त्याला एक कमर्शियल सिनेमाचा एक वेगळा बाज जो असतो तो असतो. पण आत्मा फॅमिली एक अत्यंत वेगळ्या धाटणीची, अशी थोडीशी आर्टिस्टिक म्हणता येईल किंवा प्रायोगिक म्हणता येईल अशा प्रकारची फिल्म त्यांना करायला मिळेल, याला त्यांना खूप जास्त आनंद आहे. तर तुम्ही आता असं नमूद केलं की आत्मा पॅम्पलेटचे हे बहुतांश प्रसंग हे तुमच्याच आयुष्यातून आलेले, तर ते पाहत असताना त्याची जाणीव पण पुरेपूर होते, कारण तुम्ही कास्टिंग एवढी परफेक्ट केलेली आहे सर, की म्हणजे लहानपणीचा आशिष असेल, परत तो अजून थोडा मोठा होतो 7वीतला, आणि जेव्हा तो पूर्ण तरुण होतो ते एकदम शेवटी एलियन्स सोबत चहा पित असणार आशिष. इतकी परफेक्ट कास्टिंग, म्हणजे ते करताना काय काय चॅलेंजेस आहे? एक तर मुळामध्ये ह्या सगळ्या कास्टिंगचं क्रेडिट जातं रोहन मापुसकर नावाच्या माझ्या मित्राला, जो मुंबईमध्ये खूप नावाजलेला कास्टिंग डिरेक्टर आहे. त्याच्याबरोबर मी पहिल्यांदा व्हेंटिलेटर नावाच्या सिनेमामध्ये काम केलं आणि त्यांनी खूप साऱ्या सिनेमांचं आमच्या कास्टिंग केलेलं आहे, खूप इंटरेस्टिंग कास्टिंग केलेलं आहे. सो त्याच्याबरोबर बसून आम्ही हे सगळं आत्मा पॅम्पलेटमध्ये कशी मुलं असावीत, काय त्यांचं फीचर्स असावे, त्याच्याबद्दल आम्ही बोललो होतो. आता कास्टिंगच्या बाबतीत अजून एक गोष्ट अशी आहे की बरीचशी कास्टिंग, आता हे माझ्या आयुष्यात घडलेले असल्यामुळे खूप क्लोज टू दॅट कॅरेक्टर आम्ही त्यांचं कास्टिंग केलं. म्हणजे बोऱ्या नावाचं जे कॅरेक्टर आहे, तर बोऱ्या नावाचं कॅरेक्टर हे सगळ्यांना खूप असं लवेबल वाटतं, खूप आवडतं. तर खऱ्या आयुष्यामध्ये बोऱ्या तसाच आहे. सो तो जो स्मार्टनेस आहे, तो जो काही बोलघेवडेपणा आहे, तो त्याच्यात असायलाच पाहिजे. अशा प्रकारचे आमचे बेसिक ब्रीफिंग झालं होतं आणि फक्त एवढ्या ब्रीफ वरती रोहननी अशा प्रकारची मुलं निवडली. आता माझी पद्धत जी कामाची आहे ती अशी की मी कास्टिंग करताना जे ऑडिशन्स असतात, म्हणजे मला ऑडिशन ह्या प्रकारावरती फार विश्वास नाहीये, स्पेशली लहान मुलांच्या. कारण मी जेव्हा असोसिएट डिरेक्टर होतो तेव्हा मी खूप ऍड फिल्म्सला पण असिस्ट केलेलं आहे आणि मी स्वतः खूप ऑडिशन्स घेतले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, कोल्हापूरला जाऊन, पुण्यात येऊन, मुंबईमध्ये खूप ऑडिशन्स मी स्वतः कंडक्ट केलेले आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की समोरचा माणूस कधी कधी असं असतं की खूप जास्त पोटेन्शियल असतं पण नीट ऑडिशन देऊ शकत नाही बिकॉज ऑफ व्हेरियस प्रेशर्स. आणि कित्येकदा एखादा माणूस खूप भारी ऑडिशन देऊन जातो पण तो तेवढा स्मार्ट खरं तर नसतो आणि मग सेटवरती आल्यानंतर मग प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. सो मी, परेश, आम्ही दोघांनाही असं वाटतं की ऑडिशन म्हणून काहीतरी एक सीन द्यायचा आणि त्यांच्याकडनं सीन करून घ्यायचा आणि मग ते एकदा सीन दिला की मग ते ना खूप असं नाटकी व्हायला लागतं, खोटं व्हायला लागतं. ते टाळण्यासाठी आम्ही काय केलं, आम्हाला जी मुलं आवडत आहेत, म्हणजे पहिल्यांदा नुसते फोटो यायचे, त्या फोटोवर याचा लुक बरा वाटतोय, अशा लोकांचं शॉर्टलिस्टिंग व्हायचं. मग त्या लोकांना आम्ही त्या मुलांना आम्ही सांगायचो की तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती एक काही कुठला जोक तुम्हाला येतो तो एक जोक आम्हाला सांगा, तो रेकॉर्ड करून आम्हाला फक्त ती व्हिडिओ क्लिप पाठवा. सो लोक त्यांचं जेव्हा जोक सांगतात तेव्हा ते अभिनय न करता ज्या पद्धतीचं स्टोरी टेलिंग, म्हणजे तुम्ही ओरिजिनली कसे आहात, तुमच्यात ओरिजिनली ते फनी बोन आहे का नाही, का तुम्ही खरं सिरियस प्रवृत्तीचे आहात आणि मुद्दाम असं करताय. सो त्याच्यात चुणूक कळते की त्याच्यात त्या मुलामध्ये एनर्जी किती आहे, त्याचा आवाजाचा पोत कसा आहे, तो बोलतो कसा, समज किती आहे, ह्या गोष्टी आम्ही जज करायचो इन्स्टेड ऑफ हिज ऍक्टिंग स्किल्स.
सो आम्ही ते जोक्स मागवायचो आणि मग त्या जोक्सवरनं आमची मग दुसरी चाळण लागायची की आता ह्याच्यातनं ही मुलं शॉर्टलिस्ट करू. मग त्यांना आम्ही वर्कशॉपसाठी बोलवलं. त्या वर्कशॉप्समध्ये मग आम्ही त्यांच्यावर काही एक्सरसाइजेस करून बघितले, मग त्यांच्याशी मी गप्पा मारून बघायचो. सो कित्येकदा असं असतं ना की गप्पा मारताना आपल्याला कळतं की समोरचा माणूस इन्स्ट्रक्शन किती घेतोय, किती फॉलो करतोय. याच्यावरनं मग फायनल कास्टिंग आमचं आम्ही केलं. इन्स्टेड ऑफ आस्किंग फॉर द ऑडिशन्स आणि त्याच्यातनं शॉर्टलिस्ट करण्याऐवजी आम्ही जरा या पद्धतीनं मुलांची निवड केली. खूप चांगला ठरलाय तो डिसिजन. इतके संवाद इतके नॅचरल वाटतात. बरं, आत्मपॅम्पलेट पाहत असताना बऱ्याच वेळेला असं दिसतं की त्यात कलर्सचा वापर खूप विचारपूर्वक केल्यासारखं असं दिसून येतो की म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी एक पर्टिक्युलर कलर असतो. आशिषच्या रेनकोट पासून ते सृष्टीच्या रुमालापर्यंत, ते तिच्या रेनकोट पर्यंत. तर ही कलर थीम आधीपासूनच डोक्यात डिसाईड होती का तुमच्या? हो, म्हणजे या फिल्म मधला एक खूप मोठा एक अनसंग हिरो ज्याला म्हणता येईल तो आहे माझे डीओपी सत्यजित शोभा श्रीराम, जो बाय द वे FTIचाच स्टुडंट आहे, एक स्टुडंट. सो त्याच्याबरोबर बसून ऍक्च्युली तुला सांगा, म्हणजे नुसतं कलर्सच्या बद्दल बोलण्याच्या ऐवजी याची प्रोसेस मी तुला जरा थोडंसं आधीपासून सांगतो, इफ यू डोंट माइंड. सो जेव्हा हे स्क्रिप्ट परेशकडनं आलं, ते आलं, आम्ही खूप एन्जॉय केलं, त्याचं वाचन आम्ही एन्जॉयच करायचो, आम्हाला खूप मजा यायची. पण एक माहिती होतं की हे ना खूप अतरंगी स्क्रिप्ट आहे, हे असं कन्व्हेन्शनल वेनी शूट करणं हे जरा अवघड जाईल. याला काहीतरी ना वेगळा प्रकारचा बाज असला पाहिजे, वेगळ्या प्रकारचं त्याचं शॉर्ट टेकिंग असलं पाहिजे. सो कसं करता येईल, काय करता येईल याचा आम्ही विचार करत असताना आमच्या लक्षात आलं की लेट्स ब्रेक ऑल द रूल्स. म्हणजे सत्यासाठी तर खूप अवघड. सत्य एका अकॅडमिक ह्याच्यातनं जेव्हा येतो तेव्हा ना काही ग्रामर ठरलेलं असतं की असं शूट करायचं, ह्याच्यानंतर हीच लेन्स लागणार, त्याच्यानंतर ती लेन्स लागणार नाही, असे खूप नियम असतात. म्हटलं की लेट्स ब्रेक ऑल द रूल्स. आपल्याला जे वाटतंय ते सगळं करण्याचा प्रयत्न करूयात आपण, आणि लेट्स ट्रीट दिस फिल्म ॲज ऍक्शन फिल्म. म्हणजे जरी मारामाऱ्या नसल्या तरी ऍक्शन फिल्म मध्ये ज्या प्रकारचे शॉर्टर शॉट्स असतात, पटकन एडिटला खटाखट काही गोष्टी चेंज होतात, खूप मध्येच एखाद्या प्रसंगात तुम्हाला प्रेक्षकाला एक जारिंग इफेक्ट देऊन किंवा एखादा जर्क देऊन बाहेर काढलं जातं आणि भलतीकडेच टाकलं जातं. ह्या सगळ्या क्लुप्त्या वापरून, हे सगळे गिमिक्स वापरून आपण ह्या फिल्मचे ट्रीटमेंट ठरवूयात. हे आमचं खूप आधीपासून ठरलं होतं. आणि प्लस व्हॉइस ओव्हर ड्रिव्हन फिल्म असल्यामुळे, खूप हेवी फिल्म असल्यामुळे कित्येकदा असं होतं की चालू सीन मध्ये मध्येच व्हॉइस ओव्हर सुरू होतो, मध्येच डायलॉग सुरू होतात, आणि मग ह्याचं ट्रीटमेंट कशी असावी. सो मग नेक्स्ट डिव्हाइस आम्ही प्लॅन केला, मी आणि सत्यानी मिळून, की आम्ही सगळ्या स्क्रिप्टचं शॉर्ट डिव्हिजन केलं ऑन पेपर. बिफोर वी वेंट ऑन फ्लोअर, माझ्या घरी सत्य त्याच्या बॅगा बिगा भरून माझ्या घरी राहायला आला होता मुंबईत. आम्ही बसलो, आम्ही प्रत्येक सीन वाचायचो आणि अक्षरशः आमच्याकडे प्रिंटेड माझं स्क्रिप्ट आहे, ज्याच्यामध्ये पहिला शॉट कॅमेरा ट्रॉलीवरती असेल, लेफ्ट टू राईट इथे जाईल, ह्या वाक्याच्या ह्या शब्दाला कॅमेरा थांबेल, ते कॅरेक्टर बोलेल, मग कॅमेरा चार्ज इन होईल, असं सगळं आम्ही इच अँड एव्हरी सीनचे सगळे शॉट्स लिहिले होते. एंटायर स्क्रिप्ट वॉज डिवायडेड इन शॉर्ट्स. आणि मग त्याच्यामुळे सगळ्यांना क्लॅरिटी होती काय करायचं. म्हणजे जेव्हा आम्ही शूटवरती गेलो तेव्हा प्रत्येक प्रसंगाच्या खाली या सीनचे किती शॉट्स आहेत हे ऑलरेडी छापलेले होते, तेव्हा सगळ्यांना ते शॉट्स सेटवरती माहिती की आज किती नंबर ऑफ शॉट्स आहेत. सो एव्हरीबडी वॉज व्हेरी क्लिअर. हा, आता ह्याच्यानंतर येतो तुझा प्रश्न की कलर्सचा. सो मी हे आधीचं उदाहरण द्यायचं कारण डिटेलिंगचा आम्ही जेव्हा विचार केला, ह्याच्यानंतर आता कलर्स. सो 90s मधली फिल्म आहे, 80s 90s, कधी सुरुवातीला ती ब्लॅक अँड व्हाईट पणजी वगैरेच्या काळामध्ये पण जाते. सो एक होतं की जो 90sचा क्राऊड, जो आता माझ्या वयाचा व्यक्ती असेल ज्यांनी बाबरी मशीद आणि बॉम्ब ब्लास्ट आणि दंगली ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, त्यांना त्या ज्या मेमरीज आहेत, नॉस्टॅल्जिक करणाऱ्या ज्या मेमरीज आहेत, त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची कलर स्कीम पण असावी. नुसतेच कपडे आणि गाड्या, म्हणजे प्रीमियर पद्मिनी आणि त्या प्रकारचे कॉस्ट्युम घालून अजून काय काय करता येईल. तर सगळ्यात महत्वाचं असतं कॉस्ट्युम आणि रंग. तर त्या रंगांमध्ये आम्ही असं ठरवलं की जुने, आपण जेव्हा फॅमिली अल्बम्स बघतो तेव्हा जुन्या कोडॅकच्या जे फिल्म्स असायच्या, ज्याच्यावरती घरचे फोटो काढण्यासाठी नॉन DSLR आपण कॅमेराज वापरायचो, याशिका बिशिकावर वगैरे वापरायचो. सो अशा कॅमेराज मध्ये जो एक फील असतो कोडॅकच्या याचा, एक वॉर्मथ असते, एक बेसिक. सो आपण तशा प्रकारचा काहीतरी एक कलर टोन या सिनेमासाठी करूयात, असं सत्याकडनं आलेली आयडिया होती, जी मला आवडली. अर्थातच त्यांनी काही कॅमेरा टेस्ट करताना जे काही फुटेज शूट केलं होतं त्याच्यावरती 2-3 मला लुक्स करून दाखवले होते लॅबमध्ये, आणि त्याच्यातल्या मग मला हा जो लुक आहे तो आवडला. आणि मग अशा पद्धतीनं ती कोडॅकच्या जुन्या घरच्या अल्बम मध्ये बघताना जो फील येतो
त्या टाईपचा फील आपण ह्याला ठेवूयात असं त्याचं ओव्हरऑल टेक्स्चर झालं. आणि रंगांच्या बाबतीत परत आशिषला एक कॉमन लाल रंगाचा रेनकोट आणि तिला एक सायन रंगाचा तिला एक असं रेनकोट ठेवूयात. सुरुवातीला असं पण झालं होतं की आशिष हा एक दलित कम्युनिटीचा असल्यामुळे त्याला निळ्या रंगाचा देऊयात आणि ही उच्च वर्णीय असल्यामुळे हिला आपण भगव्या रंगाचं देऊयात. पण म्हटलं की आपला सिनेमा ह्या सगळ्या डिस्क्रिमिनेशनच्या विरोधात गोष्टी जर का बोलत असेल तर आपण हा स्टिरियोटाइप का करतो, आपण तेही मोडूयात, म्हणून आम्ही तेही मोडलं. सो अशा पद्धतीनं खूप गोष्टी आणि या व्यतिरिक्त खूप सबकॉन्शियस लेवलला काही गोष्टी अजून इफेक्ट करतात. जसं तुम्हाला नॉस्टॅल्जियामध्ये घेऊन जाण्यासाठी नुसते रंग, लुक अँड फील ह्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा असतो साऊंड. सो साऊंड डिझायनर शिशिर चौसाळकर बरोबर मी जेव्हा काम केलं, शिशिर सुद्धा FTI पासआउट आहे, त्याच्याबरोबर जेव्हा आम्ही ह्याचं साऊंडस्केप डिसाईड करत होतो तेव्हा आशिषच्या लहानपणापासून मोठं होईपर्यंत तू जर का नीट नोटीस केलं, याच्या पुढे जर का कधी फिल्म बघण्याची वेळ आली तर जर साऊंडच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आशिष छोटा असतो तेव्हा खूप आहे ना पक्ष्यांचे आवाज, कोकिळ, रॉबिन, चिमण्या यांचे आवाज जास्त आहेत. इव्हन ह्युमन व्हॉइसेस मध्ये सुद्धा सुया घे, फनी घे, पोत घे असं सांगणारे विक्रेता, एखादा वासुदेव, असे थोडंसं मंजूळ वाटेल अशा प्रकारचा साऊंडस्केप डिझाईन केला. नंतर 90च्या दशकामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा 92 नंतर ग्लोबलायझेशन झालं, इंडस्ट्रियलायझेशन व्हायला लागलं. माझ्या लहानपणीच्या मेमरी अशा आहेत की मी कोथरूडमध्ये शिफ्ट झालो आणि कोथरूड त्यावेळेस 90s मध्ये फास्टेस्ट ग्रोईंग सबर्ब होतं की त्याचं गिनीज बुक मध्ये नाव झालं होतं की इतक्या बिल्डिंग आणि इतकं कन्स्ट्रक्शन व्हायचं की कन्स्ट्रक्शनचा आवाज हा डेली साऊंडस्केपचा खूप इंटिग्रल पार्ट होता. सो तुमच्या लक्षात येईल की 90च्या काळामधलं जे असेल त्याच्यामध्ये खूप इंडस्ट्रियल व्हॉइसेस साऊंड आहेत की जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, काहीतरी खोदाखोदी चालली आहे, ते मंजूळ ध्वनी जाऊन आपण इकडे जातो. आणि जसं आशिष नंतर बिल्डिंग मध्ये शिफ्ट होतो, म्हणजे ऍक्च्युअल अर्बनायझेशन आता झालेलं आहे, त्यावेळेस हे पक्षी, आधीचे पक्षी जाऊन आता कावळे आणि कबुतरांचे आवाज जास्त यायला लागतात. सो अशा खूप गोष्टी आहेत की ज्या पटकन नोटीस करत नाही आपण किंवा त्याला पिन पॉइंट करून आपण बघत नाही, पण त्याचा इफेक्ट होत असतो की तुम्हाला ते त्या मेमरीमध्ये. आत्मपॅम्पलेट बघितल्यानंतर कित्येक लोक जेव्हा सांगतात ना, अरे असंच होतं, आमच्या लहानपणी असंच होतं, मग असंच तो गोळेवाला असायचा. सो ते झाले व्हिज्युअल एलिमेंट, पण त्याच्याबरोबर ते रंग, तो टोन आणि त्या प्रकारचे साऊंड या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ती फिल्म तुम्हाला त्या काळातलीच वाटायला लागली. सो असा खूप विचार करून त्याचं हे साऊंडस्केप आणि व्हिज्युअल्स आम्ही डिसाईड केले होते. सो या गोष्टी खूप सबकॉन्शियसली माइंडमध्ये उतरतात की ते आवाज झाले, नकळतपणे आपल्याला तो नॉस्टॅल्जिया क्रिएट होतो आपल्या डोक्यामध्ये. करेक्ट. म्हणजे जितकं व्हिज्युअल महत्वाचं आहे तितकं साऊंडही महत्वाचा असतो, हे आपल्याला बघताना आणि ऐकताना जाणवतं. म्हणजे सामान्य प्रेक्षकाच्या दृष्टीने साऊंड किंवा साऊंड डिझायनर हे खूप निग्लेक्टेड गोष्ट असते किंवा त्याला फार नोटीस केलं जात नाही. पण बिलीव्ह मी की हे खूप मोठ्या प्रमाणात सिनेमाची क्वालिटी सुधारण्यासाठी साऊंडचा वापर होतो. अनसंग हिरोज. करेक्ट. लाईक आता तुम्ही सांगितलं की या सिनेमामध्ये काही ऐतिहासिक प्रसंग असतील ते आशिषच्या लाईफशी जोडू पाहिलेले आहेत. सो मूवी पाहताना ना असं काहीतरी जाणीव झालं की मराठीमध्ये काहीतरी फॉरेस्ट गंप लेवलचं मी बघतोय. सो ते डोक्यामध्ये होतं का तुमच्या स्टोरी? नाही, फॉरेस्ट गंपचं असं काही डोक्यात नव्हतं. हे जसं सुचत गेलं तसं आम्ही लिहित गेलो. म्हणजे गोष्ट जशी मी तुला मगाशी सांगितलं तसं की गोष्ट लिहितानाच एक असं फर्स्ट पर्सन नरेशनचा एक फॉर्म आम्हाला सापडला, मला सापडला आणि मग लक्षात आलं की हे वर्क होतंय जास्त. आणि मग अशा प्रकारे मग सिनेमामध्ये आम्ही मग नरेटर वापरूयात, कारण हे फर्स्ट पर्सन नरेशन मध्ये मजा आहे काहीतरी, मग आपण नरेशन वापरूयात. मग त्या नरेशन मध्ये सुद्धा एक असतं की नरेशन होत असताना कित्येकदा ते भावनिक नरेशन पण असतं. म्हणजे कसं की येणारा प्रत्येक शब्द त्याच्यातले जोक्स अजून वर्क करूया, त्याच्यातलं इमोशन अजून वर्क करूया, म्हणून थोडं भावना त्याच्यामध्ये टाकून नरेट केलं जातं. पण ह्याच्यामध्ये मुद्दामून एक फिल्म डिव्हिजनचा आवाज लावण्याचा आम्ही डिसिजन घेतला आधीपासूनच. कारण आमच्या लहानपणी जेव्हा फिल्म डिव्हिजनच्या डॉक्युमेंटरीज लागायच्या तर त्याच्यामध्ये जो एक नरेटरचा आवाज असायचा, हा पहा आशिष, हा कसा गरीब आहे, अशा टाईपचा अत्यंत काय म्हणतात त्याला कोल्ड अशा प्रकारचं त्याचं एक नरेशन स्टाईल असायची. सो म्हटलं तो एक एलिमेंट आहे की जो परत आपल्याला त्या काळात घेऊन जातो.
सो लेट्स कीप द नरेशन स्टाईल इन दॅट वे असं लक्षात आलं. आणि मग आम्ही तो डिसिजन घेतला की आपण त्याचं नरेशन पण असंच करूया. आणि तो आवाज कसा डिसाईड झाला, म्हणजे हा आवाज जातोय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट? त्याच्यावरती पण खूप आमचं सुनील अभ्यंकरांनी दिले. नाही, परेश मोकाशीचाच आवाज आहे. अच्छा. म्हणजे ते एक रिग्रेट मला आहे की मी त्या क्रेडिट लिस्ट जी फायनल झाली त्याच्यामध्ये नरेशन बाय परेश मोकाशी असं लिहिलं नाही, माझी चूक आहे. पण आता काय असं आहे. सो जेव्हा सगळं शूट झालं तेव्हा शूट करत असताना जेव्हा एडिटिंग चाललं होतं तेव्हा आम्हाला रेफरन्ससाठी व्हॉइस ओव्हर लागतो. म्हणजे हा व्हॉइस ओव्हर वरतीच एडिट होणार होतं. सो सुरुवातीचा व्हॉइस ओव्हर मी माझ्या आवाजात रेकॉर्ड केला होता. म्हणजे आम्ही फोनवरच्या एका सॉफ्टवेअरमध्ये ते रेकॉर्ड करायचो. तेव्हा माझ्या एडिटरकडे जायचं, एडिटर ते टाइमलाईन वरती घ्यायचं आणि त्याच्यावरती मग सीन आम्ही कापायचो. अर्थात ही स्टाईल ठरली होती की अशा स्टाईलमध्येच होईल, त्यामुळे मी त्या पद्धतीनेच ते वाचत होतो प्रसंग की ती वाक्य. पण तो जो कॉमन फेनॉमेना जो आहे की आपलाच आवाज आपल्याला आवडत नाही रेकॉर्डेड, सो तसं माझं झालं होतं. सुरुवातीला असं होतं की आशिषची स्टोरी आहे, आशिष मेन लीड करतो आहे, तो डिरेक्टर आहे, तर त्याचं नरेशन पण आशिषच करेल असं ठरलं होतं. पण मला माझा आवाज काही आवडेना, म्हणून मग मी परेशला म्हटलं की परेश तूच कर. मग परेश म्हणाला ओके, त्यालाही आवड आहेच या सगळ्या गोष्टींची. सो मग आम्ही परेशच्या आवाजामध्येच ते रेकॉर्डिंग करायचं ठरवलं. बरं, जसं आता परेश मोकाशींचा खूप सारा उल्लेख झालेला आहे इंटरव्ह्यू मध्ये, आणि तुम्ही सुद्धा हरिश्चंद्राची फॅक्टरी ते वाळवी पर्यंत त्यांच्यासोबत काम केलं, तर तुमच्या क्राफ्ट वरती त्यांचा किती प्रभाव तुम्हाला जाणवतो? मला वाटत नाही की परेशचा खूप प्रभाव माझ्यावरती आहे, एक व्यक्ती म्हणून आहे. मला माहित नाही की तो माझ्या क्राफ्ट वरती आहे का. माझ्या मते माझ्या क्राफ्ट वरती नाहीये, पण द वे ही थिंक्स, म्हणजे प्रत्येक गोष्ट एक प्रसंग आल्यानंतर पहिल्यांदा त्याची मांडणी खूप टिपिकल पद्धतीने होते, आणि मग आता हे टिपिकल वाटतंय हे स्वतःलाच जेव्हा कळतं मग त्याचा काहीतरी वेगळा विचार करायचा आणि मग वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करता येईल का. म्हणजे एखादा प्रसंग जर का भावनिक वाटतोय तर तो भावनिक प्रसंग शूट करण्याची काही 1-2-3 पद्धती असतात, त्याच्या व्यतिरिक्त जाऊन काहीतरी करता येईल का, हे परेश खूप करतो. म्हणजे आम्हाला हे सेटवरती जाणवत असतं कित्येकदा की आता तू बघितलंस तर हरिश्चंद्राची फॅक्टरी वॉज परेश मोकाशीची पहिली फिल्म. त्याच्या आधी त्यांनी कधी कोणाला असिस्ट पण केलेलं नाही. डायरेक्ट पहिल्यांदा तो आला आणि त्यांनी सिनेमा दिग्दर्शित केला, स्वतःचे पैसे लावले, ते काही जागा बिगा त्यांनी गहाण टाकली. खऱ्या आयुष्यामध्ये त्याचा फाळके झाला होता आणि त्यांनी स्वतःचे पैसे लावून स्वतःचं सगळं करून हा सिनेमा केला. आणि ह्याच्यामध्ये एक बोल्ड स्टेप त्यांनी घेतली होती की सिनेमामध्ये कॅमेराची मुवमेंटच होणार नाही. जर का तुम्ही बघितलं तर हरिश्चंद्राच्या फॅक्टरीमध्ये मोजून 2 किंवा 4 ठिकाणी कॅमेरा मूव्ह होतो, जे स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय त्याप्रमाणे की या ठिकाणी कॅमेरा चार्ज इन होईल आणि त्या प्रोजेक्टरच्या खिडकीवरती जाईल. हा शॉट लिहिलेला आहे किंवा हा प्रसंग लिहिलेला आहे. अदरवाईज थ्रू आउट फिल्म मध्ये सिनेमात कॅमेरा कधीच हलणार नाही, हे पॉलिसी डिसिजन होतं. आणि हे आम्ही सगळे असिस्ट करणारे लोक आम्हाला हे काय मूर्खपणा चाललाय परेश वगैरे असं होतं, पण त्यांनी तो वेगळ्या पद्धतीने तो विचार केला होता. आणि त्याच्यावरती ज्या वर्ल्ड सिनेमांचे काही प्रभाव होते त्याच्यातली एक सर्जे आयझेनस्टाईनची फिल्म आहे बॅटलशिप पोटेमकिन. अशी युद्ध आणि या सगळ्या गोष्टी स्टॅटिक कॅमेरा, म्हणजे स्टॅटिक शॉट्स आहेत, कुठे पॅनिंग होत नाही, स्विश होत नाही, झूम इन झूम आउट होत नाही, पण एडिटिंग वापरून ती गोष्ट ज्या पद्धतीने सांगितली जाते त्याच्यातला जो रश दाखवलाय किंवा त्याच्यातलं जे काही प्रसंग तुमच्या पर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतात त्याचा प्रभाव परेशवरती असल्यामुळे त्यांनी त्याच्या पहिल्या सिनेमामध्ये अशा प्रकारे आपण शूट करत असा त्यांनी कॉल घेतला. सो आणि त्याच्यानंतरची त्याची नेक्स्ट फिल्म जवळजवळ 4-5 वर्षांनी आली, त्याचं नाव एलिझाबेथ एकादशी, ज्याला मी पण होतो. आणि तिथे कॅमेरा सतत फिरतो, म्हणजे तो DSLR वरती शूट केलेली फिल्म आहे. ती कॅमेरा अशा त्या एका रिग वरती लावून आमचा कॅमेरामन पळायचा सगळ्या वारीमध्ये कॅरेक्टर्सच्या मागे. सो 2 ड्रास्टिकली अपोजिट फिल्म्स. आणि मग ह्याच्या माझ्यावरती जो परिणाम होतो तो असा की आउट ऑफ द बॉक्स विचार करता यायला पाहिजे. मग परेश जसं शूट करतो तसंच मी शूट नाही करत. परेशचं म्हणून माझ्या क्राफ्ट वरती त्याचा काही प्रभाव नसेल, पण द वे आपण विचार करतो, आपण ज्या पद्धतीने गोष्टींकडे सरधोपटपेक्षा वेगळ्या अँगल मध्ये बघतो, ते मला निश्चितच परेशकडनं मी ते शिकलोय आणि अजूनही शिकतो. सो थॉट प्रोसेस तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करते. तर लाईक आता आपण आउट ऑफ द बॉक्स ह्याच्याबद्दल बोललो, तर आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रत्येक गोष्ट अशी डायरेक्ट न दाखवता सिम्बॉलिझम किंवा मेटाफर्सच्या दृष्टीने दाखवलेली आहे. सो असं का वाटलं की मेटाफर्स फॉर्मॅटच असावा त्या फिल्मचा? मेटाफर्स म्हणजे एकतर म्हणजे खरं सांगायचं तर ना, जे इन द फेस मेटाफर्स असतात, माझा पर्सनल आयुष्यामध्ये इतर सिनेमांच्यासाठी माझा त्याला विरोध आहे. मला ते असं इन द फेस असलेले मेटाफर्स नाही आवडत, की ते खूप सटल असावेत.
खूप ते असं जाता जाता सांगून जावेत. अशा प्रकारचे सिम्बॉल्स किंवा अशा प्रकारच्या मेटाफरच्या मी फेवरमध्ये आहे. आणि कित्येकदा असं होतं ना की नसतील मेटाफर्स तरी चालतील, असं हे सुद्धा मला जास्त आवडेल. पण आता आत्मपॅम्पलेटमध्ये मला असं वाटतं की कित्येकदा मी इन द फेस मेटाफर्स वापरले. फॉर एक्झाम्पल, रात्रीच्या वेळी आशिषच्या कुटुंबाला आजोबा घरात हाकलून देतात आणि मग ते पावसामध्ये बस स्टॉप खाली उभे आहेत आणि वरती तुम्हाला घरकुल दिसतं, वरती ते घराची एक साईन असेल, खाली एक स्टिक फिगर्स मध्ये कुटुंब दिसतं, तसेच हे खाली उभे आहेत. सो हे डेलिबरेटली केलेलं इन द फेस मेटाफर, हे सटल अजिबात नाही. आणि ते कारण सिनेमाचा फॉर्मच असा अतिरंजित कडे जाणार आहे, जो मुद्दाम निवडून मुद्दाम ठरवून केलेला आहे. सो मग इथे आम्ही मुद्दाम ठरवून सांगत होतो की हे बघा आमचं मेटाफर, आम्हाला हे म्हणायचंय. आणि ती शूटिंगची पद्धत रिडिक्युल आम्ही आमच्याच नरेशन मध्ये पण करतो, की आम्ही ते बोलून पण टाकतो की हे जरा जास्तच सिम्बॉलिक होत आहे, पण काही हरकत नाही. अशा पद्धतीचं एक नरेशनही त्याला येतं. सो आम्ही अशा पद्धतीनं जे मेटाफर्स वापरले त्याचं आम्हीच रिडिक्युल करून ते आमची आत्मा थंड केलाय. आणि पण ह्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा जागा अशा आहेत की ज्या डिरेक्टर म्हणून मला म्हणायच्यात, ते किती % लोकांपर्यंत पोहोचल्यात मला माहिती नाही. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट आहे. फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो की शेवटच्या काही प्रसंगांमध्ये आशिषची जी फॅमिली आहे ती जेव्हा ती गरीब वस्ती सोडून आता नवीन जागी शिफ्ट होणार आहे, तेव्हा तिथे मॉन्टाज येतो की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की का आहेत हे घर, का आहेत हे देश, का आहेत त्या जाती, का आहेत हे धर्म. असं करता करता कॅमेरा मागे 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 जात 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 आपण एका स्पेस मध्ये जातो. तिथे आपल्या लेफ्ट साइडला शनी ग्रहाची कडी दिसतात, मागे पृथ्वी दिसते आणि एक सॅटेलाइट जातो. सो ह्याच्यातनं प्रेक्षकांना जो इम्पॅक्ट द्यायचा आहे की हे किती खोल आहे, हा इम्पॅक्ट जातोच. पण ह्या व्यतिरिक्त हा पर्टिक्युलर शॉट जो आहे ज्याच्यामध्ये ते सॅटेलाइट इकडून तिकडे जातं, तो सॅटेलाइट तो शॉट घेण्यामागे माझं एक कारण आहे, माझं एक त्याच्या मागे उद्देश आहे. ते म्हणजे खूप दिवसांपूर्वी युट्यूब वरती मी एक व्हिडिओ बघितला होता ज्याचं नाव आहे द पेल ब्लू डॉट. म्हणजे 1977 साली वॉयेजर 1 नावाचं जे एक स्पेस क्राफ्ट होतं जे नासानी स्पेसमध्ये सोडलं आणि त्याचा उद्देश होता की ही सोलर सिस्टीम क्रॉस करून ते पुढे जाईल आणि इंटरस्टेलर स्पेसमध्ये अनंत काळापर्यंत ते जात राहील आणि आपल्याला सिग्नल पाठवत राहील. हा त्याचा उद्देश होता. जे अजूनही ते चाललेलंच आहे आणि अजूनही त्याचे सिग्नल्स येतातच. सो साधारण 14 फेब्रुवारी 1990 म्हणजे व्हॅलेंटाईन डेचा दिवस, 14 फेब्रुवारी 1990 ला नासाचे जे हेड होते कार्ल सेगन, त्यांनी त्या स्पेसक्राफ्ट वरती जो कॅमेरा होता त्या कॅमेराला एकदा शेवटच्या पृथ्वीकडे टर्न केलं आणि मानवी इतिहासातली पहिली सेल्फी ही त्यावेळेस शूट केली. ज्यावेळेस आपण शनी ग्रहाच्या म्हणजे त्या फोटो जर का तुम्ही आता नेटवरती बघितलं तर तुम्हाला दिसेल की साईडला अशी शनीची कडी दिसतात आणि एकदम अशा ब्लॅक स्पेस मध्ये एक छोटा पिक्सल आहे ब्लू कलरचा, दॅट इज अर्थ. आणि याच्यावरती मग कार्ल सेगनचं ते पेल ब्लू डॉट नावाचं एक भाषण आहे जे युट्यूब वरती तुम्हाला सापडेल. माझी सर्व प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना विनंती आहे की तुम्ही प्लीज हा व्हिडिओ बघा, द पेल ब्लू डॉट. याच्यामध्ये ते म्हणतात की आजपर्यंत जेवढे डायनोसॉर्स आले, सगळे जीवांची उत्पत्ती झाली, जे नामशेष झाले, ह्याच्यानंतर जे मानव आले, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जे एकमेकांच्या धर्मासाठी लढले, जातींसाठी लढले, देशांच्या किंवा राज्यांच्या एक्सपान्शनसाठी लढले, ते इथेच मेले. ते ह्याच एका पेल ब्लू डॉट वरती हे सगळं घडलं. ह्या सगळ्या स्पेसमध्ये हे एकच तर घर आहे आपलं, ते आपण नीट ठेवूयात. अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे किंवा त्याच्याबद्दल त्यांना जे म्हणायचं ते आहे, त्याचा माझ्यावरती खूप इम्पॅक्ट आहे. आणि इव्हेंच्युअली या सिनेमातनं मला साधारण तेच म्हणायचंय. सो तो जो एक पर्टिक्युलर शॉट येतो ज्याच्यामध्ये तो अट्टहास का की तो स्पेस क्राफ्ट का जातो तिकडून निघून, त्याला कारण इट्स अ ट्रिब्यूट टू कार्ल सेगन्स व्हिडिओ म्हणून तो शॉर्ट फिल्म मध्ये आहे. किती डीप अनालिसिस आहे. अर्थात, पण ते अर्थात डिरेक्टर्स पेटिश आहे, किती लोकांना कळेल मला माहित नाही. त्याचा इम्पॅक्ट जो यायचा तो येतोच, पण त्याच्या मागे हा थॉट होता, हा 0.1% लोकांना कळेल कदाचित, पण चल ठीक आहे, हरकत नाही, इम्पॅक्ट तर आला. तुमच्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मला हे सांगायला मिळालं लोकांना, हे याचा आनंद आहे. बरं, या व्यतिरिक्त अजून कोणते असे सीन वाटतात जे लोकांपर्यंत तुम्हाला जसे दाखवायचे तसे नाही गेले असतील असं वाटतं? नाही, तसं बऱ्यापैकी सांगायचं झालं तर जे रिव्ह्यूज आम्ही नंतर वाचू, मी बऱ्यापैकी रिव्ह्यू वाचले सिनेमाचे. नंतर सिनेमाच्या आता युट्यूब वरती पण सिनेमा आहे, त्याच्या खालच्या कमेंट्स पण मी अधनमधनं वाचतो. तर बहुसंख्य प्रेक्षकांना सिनेमा कळला, म्हणजे याचा खूप मोठा आनंद आहे. आता काही लोकांना एंडिंग आहे ज्या सिनेमाचं, त्या एंडिंगच्या बाबतीत त्यांना 2 मतं असू शकतात. काही लोकांना वाटतं की जिथे
आशिष आणि सृष्टी कायनेटिक वरती निघतात आणि वेगवेगळ्या लोकांचे ते जे लेबल्स येतात, जॅकेट ह्यानी दिलं, पेट्रोल त्यांनी दिलं, गाडी अमुक अमुक ह्याची वगैरे वगैरे, तिथे त्यांच्यासाठी सिनेमा संपला, विच इज फाईन. आणि काही लोकांना त्याच्यानंतर जे वर्ल्ड वॉर टाइप्स जी परिस्थिती निर्माण होते पासून ते एलियन्स पर्यंतचा जो एक एंड आहे तो जरा अतिरंजित वाटतो. पण अर्थात तो माझा कॉन्शियस चॉईस होता की आम्हाला हे म्हणायचंच आहे. आणि अर्थात ते आवडणाराही खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे. ह्या एंड वरती दोन वेगळी मतं आहेत, पण आवडणारे पण आहेतच की. त्यामुळे ओके, काही लोकांना नाही आवडलं तर नाही आवडलं तर काय, तिथे कदाचित आम्ही ते कन्व्हिन्सिंगली सांगायला कमी पडलो असू, दॅट्स ओके. सो तुम्ही तो एंड ओपन टू इंटरप्रेट ठेवलाय असं म्हणायला हरकत नाही. ओपन टू इंटरप्रेट पेक्षाही त्याचा इन अ वे तुम्हाला सिनेमा तर सटायर आहे, म्हणजे उपहासात्मक सिनेमा आहे. तर शेवट जो आहे तो शेवट अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला की काही युटोपियन जगाची निर्मिती शक्य होऊ शकते जर का आपण आपापसातले डिस्क्रिमिनेशन, भेदाभेद जर का आपण सोडले, तर हे जग किती शांत आणि पीसफुल होईल की अगदी एलियन्स जे आजपर्यंत आपल्यापासून दूर आहेत की नको यांच्यामध्ये जायला, तेही आपल्याकडे आता चहा पानाला यायला लागले. सो हा एक प्रकारे उपहास आहे. युटोपियाचा अर्थच हा आहे की हे पॉसिबल नसतं. सगळ्यांना ते हवं असं वाटतं, पण ते पॉसिबल नाही होत. तर अर्थात ते 100% पॉसिबल नाही होणार, पण आपण त्यासाठी प्रयत्न तर करत राहूयात. सो त्या एंडचा किंवा त्या उपहासाचा उद्देश तो आहे की एक ऑप्टिमिझम असावा. हे असंच्या असं नाहीच शक्य होणार. मग तुमच्या आमच्यातल्या देशांच्या आणि ह्यांच्या बॉर्डर्स तर काही मिटणार नाहीयेत, पण निदान आपापसात हेट्रेड तरी कमी करूयात. असं मला माहित नाही सिनेमातनं किती इम्पॅक्ट होतात, सिनेमातनं किती रिव्होल्युशन होतात हे मला माहित नाही, पण हे एक डिरेक्टरचं किंवा एक मेकरचं स्टेटमेंट आहे जे मला करावं असं वाटलं. अच्छा, म्हणजे हे सगळे बाउंड्रीज वगैरे नष्ट होणं हे याची शक्यता इतकीच आहे की एलियन्सने आपल्यासोबत चहा पिणं. एक्झॅक्टली. आता जसं की तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहण्याबद्दल बोलला, मला ना ऍक्च्युली या वर्गातले भेद आहेत यांना घेऊन एकतर खूप विचार यायचे, नाहीतर खूप भीती वाटायची. पण आत्म पॅम्पलेट पाहिल्यापासून ना आशावाद यावरती एक सोल्युशन मला वाटायला लागलं. एवढा ऑप्टिमिस्टिक मॅनर अप्रोच कसा काय तुमच्या फिल्म मेकिंग मध्ये किंवा या स्टोरीला घेऊन आला? त्याच्या मागे काही स्मार्ट डिसिजन्स आहेत. म्हणजे आता खरं सांगायचं तर जे अनुभव मला आलेत ते काही एवढे प्लेझेंट नाही आहेत. म्हणजे जे ऑब्विस आहे, म्हणजे आपण म्हणतो की ते अनप्लेझेंट अनुभव आतापर्यंत अनेक दलित साहित्यिकांनी मांडले, विद्रोही साहित्यातनं मांडले गेले. त्याच्यामध्ये एक प्रकारचा विखार आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचा रिबेल आहे, आणि त्याचं म्हणून साहित्यामधलं त्याचं महत्व आहेच. पण मी आणि परेशने असा विचार केला की आत्म पॅम्फलेट हा सिनेमा करत असताना आपण त्या मार्गाने जायचं का जरा थोडा वेगळा मार्ग अनुभवूयात. म्हणजे एखादा मनुष्य जेव्हा तुम्हाला सप्रेस करतो, एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या समाजाने जर का तुम्हाला दाबला असेल किंवा तुमच्यावरती अन्याय केला असेल, तर आजपर्यंत असं अनेक साहित्य निर्मिती झाले की त्यांच्याकडे आपण बोट करून सांगतो की तुम्ही आम्हाला त्रास दिलात, तुम्ही आमचं वाट लावली पिढ्यानपिढ्या. ह्याच्यातून साध्य काय होतंय? ह्याच्यातून ती दरी मिटते का? तर नाही. पण म्हणून त्या साहित्याचं महत्व नाहीये का? तर आहे, ऑफकोर्स आहे, की या समाजाला जागृत करण्यासाठी त्या साहित्याचं खूप योगदान आहेच. पण समोरचा जो ऑपरेसर आहे त्याच्या खांद्यावरती हात ठेवून पण गप्पा मारून ना, हा अप्रोच आमचा होता की चला अशा. आता फॉर एक्झाम्पल सैराट सारखी फिल्म असेल, फॅन्ड्री सारखी फिल्म अप्रतिम फिल्म आहे. त्या फिल्म म्हणजे नागराजचा मी फॅन झालो त्या फिल्म नंतर. त्याच्यामध्ये तो शेवटचा मारलेला दगड तो आपल्याला बसतोच. सो त्याचं एक काय म्हणतात त्याला, एक आर्टिस्टिक योगदान एक दलित फिल्म मेकरचं हे आहेच आहे. पण हा एक अप्रोच झाला जो तो नागराजनी किंवा असंख्य फिल्म मेकर्सनी ती वाट काय तुडवून झालेली आहे. मग आपण वेगळं काय सांगतोय? मला पण तेच म्हणायचंय जे नागराजला म्हणायचंय. आत्मपॅम्पलेटचा पण थॉट तोच आहे, तो सटायरिकल पद्धतीने जातो. आणि मग ऑफेंड न करता आपण कसं करू शकतो? एखाद्या व्यक्तीला बोट दाखवून तो माझ्या जवळ येईल का लांब जाईल? तर कदाचित तो लांब जाईल. मग त्याच्या आपण खांद्यावर ठेवून आपण गुदगुल्या करत आपण ही गोष्ट सांगितली तर अशा अप्रोचनी आत्मपॅम्पलेटची निर्मिती झाली. बरं, आत्म पॅम्पलेट सारखा एवढा कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा बनवत असताना, ज्यामध्ये जो कॉन्टेंट वाईज इतका रिच आहे, असा सिनेमा बनवत असताना तुम्हाला आत्म पॅम्पलेट सारखेच इतर सिनेमांचं भवितव्य बॉक्स ऑफिस वरती काय आणि कसं दिसतं?
बॉक्स ऑफिस हा वेगळा गेम आहे. म्हणजे त्याचा ना वर्षानुवर्ष लोक बॉक्स ऑफिसचं गणित सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते अजूनपर्यंत कोणालाही सुटलं नाही. म्हणजे कधीतरी असं होतं की आता रिसेंट काळामध्ये की विमेन सेंट्रिक सिनेमे चालतात, असं ठरल्यानंतर सगळेजण विमेन सेंट्रिक सिनेमे बनवायला लागतात म्हणून सगळेच चालतात का? नाही होत. कधीतरी एक ट्रेंड येतो, त्याला खूप गोष्टी कारणीभूत असतात. म्हणजे आता मध्ये कोविडच्या काळामध्ये बरेचसे लोक बाहेर पडलीच नाही. तुम्हाला घरातनं बाहेर पडायला बंदी होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जसं लॉकडाऊन शिथिल व्हायला लागलं, 50% ऑक्युपन्सी मध्ये सुद्धा थिएटर ओपन करायला सुरुवात झाली, तेव्हा आलेले सुरुवातीचे सिनेमे चालले की, पण ते त्याच प्रकारचे पुढचे सिनेमे चालतात का? असं नाहीये. सो बॉक्स ऑफिस हे असं गणित आहे की ते गणित सोडवण्याचा सगळेजण प्रयत्न करतात, पण ते अजून कधीच कोणाला सुटलेलं नाही. रादर मराठीच्या बाबतीत मी असं सांगू शकतो की मराठीची अवस्था म्हणजे मराठी सिनेमांचं कौतुक सगळीकडे होतं. जर का वर्षाला 200 चित्रपट 100 चित्रपट बनत असतील तर नॉन मराठी लोक जे सिनेमाचं कौतुक की मराठी में बहुत अच्छा कंटेंट बनता यार, आपकी फिल्में तो बहुत ही बढ़िया होती. सो त्यांनी त्या 100 बनलेल्या चित्रपटातली 2 किंवा 3च बघितलेले असतात. उरलेल्या चित्रपटांचं काय, तो पण ह्या इंडस्ट्रीचाच भाग आहे. सो सिनेमे मराठी चालणं हा खूप मोठा इश्यू आहे. सगळ्या सेंटर्सवरती एक तर रिलीज होत नाही. महाराष्ट्र एवढा मोठा महाराष्ट्र आहे, पण मुख्य सेंटर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, कधी कधी गेलो तर औरंगाबाद, याच्या व्यतिरिक्त सेंटर्स नाहीत. तिथे मराठी ऑडियन्स बघत नाही. कित्येक मराठी ऑडियन्सचा फर्स्ट प्रेफरन्स मराठी सिनेमा नसतोच. त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स हिंदी सिनेमा असतो. त्याच्या आधी घरी टीव्ही असतो, टीव्ही मधल्या सिरियल, टीव्हीवरचे सिनेमे, याच्यानंतर मग थिएटरला जाऊन हिंदी सिनेमे, तेही स्टार लोकांचे सिनेमे, मग एखादा एलिट क्लास मधले लोक असतील किंवा शहरी असतील ते इंग्लिश सिनेमा पण प्रेफर करतात, आणि सगळ्यात लास्ट प्रायोरिटी मराठी सिनेमा असते. सो ते कुठेतरी बदलावं, त्याच्यासाठी अर्थातच दोन्हीकडनं प्रयत्न व्हावेत की चांगला कॉन्टेंटही बनला पाहिजे आणि प्रेक्षकांनी त्याला उचलूनही धरलं पाहिजे. आणि पण ते कसं आहे ना, शेवटी ते एक सर्कल आहे की तुम्ही चांगला कॉन्टेंट बनवा, मग तो प्रेक्षक चालवतील, मग प्रेक्षक चालवतायत म्हणून पैसे येतील, आणि मग अजून जास्त चांगला कॉन्टेंट पैसे टाकून बनवता येईल. सो ते गणित सोडवण्यासाठी प्रॉब्लेम असा होता की फिल्म चालत नसल्यामुळे पैसेच मिळत नाहीत कॉन्टेंट बनवायला, आणि मग तो सबस्टँडर्ड कॉन्टेंट जर का बनला तर तो अर्थातच प्रेक्षक बघणार नाही. सो हे सर्कल आता बऱ्याचशा सिनेमांच्या बाबतीत होतं. खूप हाताच्या बोटावरती मोजता येईल असे सिनेमे असतात की ज्याचं भवितव्य बरं असतं. सो इट्स अ बोथ वे प्रोसेस. हा, ते मलाही म्हणजे माझा पहिलाच सिनेमा आहे, त्यामुळे मी खूप अथॉरिटीने याच्याबद्दल बोलू शकत नाही. पण जेवढं मला कळतं त्याच्यावरनं की चांगले सिनेमे बनवत राहणं चांगलं, ही परत अगेन सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. आणि मराठी प्रेक्षकांनी मराठी कॉन्टेंटला प्रेफरन्स देणं, ते कसं काय ते माहित नाही कसं होईल. आपण आता सिनेमाच्या रूल ब्रेकिंग बद्दल बोललं की आत्मपॅम्पलेट मध्ये सिनेमाचे बरेचसे रूल्स ब्रेक केलेले आहेत. सो त्यातला मला एक जाणवला की शो डोंट टेल असलेला जो रूल आहे तो तुम्ही अख्खा व्हॉइस ओव्हरने सिनेमा पुढे जातो. अर्थात त्यात शॉर्ट्स पण आहेत तसे, सो ते खूप वाखाणण्याजोगं मला असं वाटतं. सो त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे मी तुला म्हटलं तसं की ना, ह्या सिनेमाला आपण ऍक्शन फिल्म सारखं ट्रीट करूयात हे आमचं ठरलं असल्यामुळे सुरुवाती, आणि मग असे मग फॉर्मचं क्राफ्टिंग करणं मग इझी होत गेलं. शॉर्ट्स कसे असतील, काय असतील, त्याचबरोबर मग नरेशनचा पण एक इंटरेस्टिंग वापर कसा करता येईल, मग ते पण कळलं पाहिजे की कुठे ओव्हरडू तर होत नाही ना, की मग वाचनच केलं असतं ना, रेडिओ प्ले केला असता आत्मपॅम्पलेटचा, तर तसं नाही होत. त्याला एक व्हिज्युअल पण द्यावंच लागतं. व्हिज्युअल आहे, ऑडिओ आहे. सो आता माझं सिनेमा क्षेत्रामध्ये अकॅडमिक शिक्षण नाहीये, मी सगळं बघतच शिकलो. मग अशामध्ये काही फिल्म मेकर्सचा जो प्रभाव असतो त्याचा काहीतरी वापर करता येईल का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला गाय रिची सारखा डिरेक्टर असेल किंवा बेबी ड्रायव्हरचा आपला जो डिरेक्टर आहे तो, त्यांच्या काही फिल्म्स मी बघतो तर त्याच्यामध्ये ना फास्ट ट्रान्झिशन्स वापरले जातात, खूप फास्ट कट्स वापरले जातात, त्यांचा खूप कमांड आहे एडिटिंगवर. सो अशा गोष्टींचा वापर करून मग तू बघितलं तर प्रत्येक वेळेस शाळा भरत असताना गोळा घंटा 11:30 या सगळ्या गोष्टींचा एक मॉन्टाज तयार होतो, आणि इट क्रिएट सम काइंड ऑफ रिदम, इट क्रिएट सम काइंड ऑफ पेस. सो अशा काही टेक्निक्स आम्ही वापरल्या आता फिल्म करता. सो म्हणजे या डिरेक्टर्सचा प्रभाव थोडासा. हो.
अर्थात आता कार्यक्रमाच्या शेवटला जाताना आपण तुमच्याकडून आम्हा सर्वांना हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की भविष्यात जे तरुण सिनेसृष्टीत येऊ पाहतात, आपल्या कॅमेऱ्याच्या साह्याने आपल्या स्टोरीज मांडू पाहतात, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आणि संदेश राहील? अरे बापरे, पहिली गोष्ट हीच की मी एक सिनेमा केलेला आहे, मी काय फार ज्ञान या बाबतीत देऊ शकत नाही. पण माझं एवढंच म्हणणे म्हणजे खूप लोक मला ह्याच्यावरती, आता मी बरीच वर्ष याच्यामध्ये असल्यामुळे वेगवेगळे तरुण मंडळी मला भेटतात, ते विचारतात आम्हाला गायडन्स हवाय, आम्ही काय करू, कसं करू. सो मला माहित नाही काय करायला पाहिजे, हे मला नाही माहिती. पण मला एवढं माहितीये की तुम्ही कुठल्या गोष्टीला आकर्षित होऊन या क्षेत्रात येत आहे. जर का तुमचं आकर्षण याच्यामध्ये ग्लॅमर मिळेल, ह्याच्यात खूप पैसे मिळतील, ह्याच्यात खूप प्रसिद्धी मिळेल, तर प्लीज मग ह्याच्यात नका येऊ. ह्याच्यासाठी हा एक क्षेत्र नाही, हे बाय प्रोडक्ट आहे. ते मिळालं तर मिळालं, नाही तर नाही, सगळ्यांना नाही मिळत. तुम्हाला तुमची गोष्ट सांगायची असेल, तुम्हाला तुमचं काहीतरी स्किल्स दाखवायचे असतील, तुम्ही पॅशनेट आहात या क्षेत्राच्या वरती असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही या क्षेत्राचा विचार करा. हॅव्हिंग सेड दॅट, अजून बऱ्याचशा गोष्टी असतात की म्हणजे आता आत्मपॅम्पलेटचं उदाहरण दिलं तर माझ्या शाळेत माझ्या वर्गातले जे मित्र होते त्याच्यातलं मी एकटाच ह्या क्षेत्रामध्ये आहे. बाकी सगळे जे आहेत ते कुठल्या आय टी क्षेत्रामध्ये आहेत, कुठेतरी बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत, कुठल्या तरी वेगळ्या अजून नोकरीमध्ये आहेत. सो आपल्याकडे समाजाची जी मुलांच्या सक्सेसकडे बघण्याची जी एक दृष्टी असते त्याच्यात बसणारं सिनेमा क्षेत्र नाही. म्हणजे काय तर बाबा या वर्षी ग्रॅज्युएशन होतं, या वर्षी नोकरी लागते, या वर्षी मुलं होतात, सॉरी या वर्षी लग्न होतं, या वर्षी मुलं होतात, मग तुम्ही सेट होता. आता मी वयाच्या ज्या टप्प्यावरती आहे तो सगळ्यांचा आता प्राईम टाइम आहे, माझ्या सगळ्या मित्रांचा, की ते त्यांच्या करिअरच्या प्राईम टाइमवर दे आर प्लॅनिंग देअर रिटायरमेंट्स नाव, की आता ते त्यांच्या रिटायरमेंटला काय करायचं, त्यांची मुलं आता मोठी होत आहेत, त्यांच्या शिक्षणाचे प्रेशर्स, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते आहेत. माझा मी कम्पेअर याच्या बरोबर करतो की त्यांच्या बरोबर त्यांच्या वयाचा मी आहे. माझा पहिला चित्रपट आत्ता आलाय, त्याच्या आधी मी इतकी वर्ष स्ट्रगल केलंय, स्ट्रगल चुकलेलं नाही. काही लोकांना वयाच्या 20व्या वर्षी 22व्या वर्षी सुद्धा सिनेमा मिळतो करायला, पण इट्स अ रेअरेस्ट ऑफ केसेस. सो मुद्दा हा आहे की अनसर्टन्टी आहे ह्याच्यामध्ये. सक्सेसच्या काय व्याख्या आहेत त्या एकदा तपासून बघा. मुळात आपले नातेवाईक, आपले आई वडील या सगळ्यांना सांगा की तुम्ही ज्या पद्धतीनं देशपांडेंचा मुलगा काय करतो आणि बेंडेंचा मुलगा काय करतो ह्याच्याबरोबर कम्पेअर नका करू. माझे इंडिपेंडेंट आयडेंटिटी असेल. आणि मुळात परत तेच आहे की आता फॉर एक्झाम्पल आता बरेचसे कार्यक्रम लागतात टीव्हीवरती, डान्सचे कार्यक्रम असतात, सिंगिंगचे कॉम्पिटिशन असतात, तर त्याच्यामुळे झालं असं ना की आपल्या सगळ्यांना खूप इझी वाटायला की टिंब टिंब आयडॉल, टिंब टिंब गाण्याचा कार्यक्रम एका पर्टिक्युलर चॅनलचा, हे आपल्या घरात रोज वाजत असल्यामुळे टीव्हीवरती लोकांना असं वाटायला लागलं की हे इझी आहे. आणि मग मी बघतो की मुंबईमध्ये असे सिंगिंग क्लासेस, डान्सचे क्लासेस गल्लोगल्ली उघडले. आपल्या पोरांना तिकडे पाठवतात आणि मग त्यांचा डान्स उत्तम, चांगले स्किल्स तयार होतात, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. पण ते म्हणजे करिअर, ते म्हणजे आपण काहीतरी मोठं होणार, हे खूप मोठं इल्युजन आहे. असं नाही होत. इंडियन आयडलचा पहिला सिंगर अभिजित सावंत होता, हे सगळ्या जगाला माहिती आहे. दुसऱ्याचं नाव नाही आठवत. सेकंड सीझनचा कोण, थर्ड सीझनचा कोण, आत्ता आलेल्या सीझनचा कोण होता नाही माहिती. सो इट इज जस्ट अ TRP साठी केलेला एक इव्हेंट, हे असतो, शोज असतात, लोक त्याला भरीस पडतात. त्या कार्यक्रमांना जा ना, त्या स्किल असेल तुम्ही करा. बऱ्याचशा लोकांना त्याच्यातनं गाणीही मिळतात, पण ह्या रेअर केसेस आहेत. सो फिल्म मेकिंग म्हणजे डिरेक्टर होणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी खरंच तुमच्या आडामध्ये ते सगळं आहे का, तर ते पोहऱ्यात येईल. हे कळणं खूप महत्वाचं आहे. इल्युजन्स मध्ये कुठल्या तरी गोष्टींच्या प्रभावाखाली येऊन मला पण असंच दिग्दर्शन करायचंय, पुरुषोत्तमला मला बेस्ट ऍक्टर मिळालं किंवा बेस्ट डिरेक्टर मिळालं म्हणून मी आता मोठा डिरेक्टर होणार, असं काही नसतं. इट्स अ डिफरंट बॉल गेम. सो मी एवढंच सांगू शकतो की ताऊन सुलाखून सगळं नीट बघा आणि मगच या क्षेत्रात या. इट्स नॉट अ इझी फील्ड टू वर्क इन. खूपच ऑन पॉइंट होतं. खूप क्वचित असं घडतं की आपण एखादा सिनेमा पाहावा आणि तो काळजाला इतका भिडावा की त्याने तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचं अगदी नकळतपणे जाणीव करून द्यावी आणि तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलावा.
सर, खरंच खूप खूप धन्यवाद आत्म पॅम्पलेट सारखा चित्रपट बनवण्यासाठी आणि वेळात वेळ काढून इथे येऊन सिनेमाची भाषा आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. थँक्यू मयूर. तर मंडळी, असे विशेष भागांमध्ये आपण संवाद साधला आत्म पॅम्पलेट चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांच्यासोबत. मी मयूर या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांची रजा घेतो, पण तुम्ही मात्र अशाच नवनवीन व्यक्तिमत्वांना जाणून घेण्याकरिता इच्छुक राहा, उत्सुक राहा आणि ऐकत राहा तुमचा आमचा लाडका रेडिओ FTII 90.4 FM. थँक्यू.